लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते. जीवा आणि नंदिनीपासून आम्ही जेव्हा कुणाचं वाईट करतो तेव्हा आपल्या बाबतीतही वाईट होतं असं म्हणत होता ते जीवा. म्हणजे मी माझ्यामुळे आनंदी वास गेलं ना, म्हणून माझ्या दादासोबत असं झालंय का असं म्हणत होता ते जीवा. तर आता इथे नंदिनी सांत्वना देते जीवाला आणि जीवा खूप जास्त रडत असतो बघा प्रेक्षक. हो जीवा जीवा असं म्हणते आता इथे नंदिनी. अहो जीवा प्लीज असं म्हणते नंदिनी. प्लीज हे बघा, असा तुटलाच विचार करू नका असता तुम्ही. विचार येणार नाही यार असं म्हणते आता इथे जीवा. विचार तर येणार असं म्हणत होता तो. पण मी माझ्या दादाला असा अंतरुणातून शब्द पण न बोलता नाही बघू शकत असं म्हणून रडतो जोरा जीवा. तर आता नंदिनी परत म्हणते जीवा जीवा असं म्हणते ती. बास 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 असं म्हणते आता नंदिनी. शांत व्हा, काहीच होणार नाही पार्थना. पार्थ नक्की बरे होतील. असं धीर सोडून कसं चालेल असं म्हणते नंदिनी. थोडे पेशन्स ठेवूयात आपण हा असं म्हणते ती. तर आता ती जीवा म्हणतो करेक्ट आहे असं म्हणत होता तो. करेक्ट आहे तुझं. मी आता धीर नाही सोडणार. काही झालं तरी धीर नाही सोडणार, कारण मला खऱ्या आयुष्यात हिरोच्या मित्राने रडायला नाही, लढायला हवे असं म्हणत होता तो. आणि मी लढणार असं म्हणतो जीवा. मी लढणार असं म्हणतो तो. मी याला कुठे नाही जाऊ देणार. मी वाचवणार याला. ऐकतोस ना असं म्हणत होता जीवा. मी तुला बरा करणार आणि मी लढणार असं म्हणतो जीवा. तर आता इथे नंदिनी बघते पार्थला आणि म्हणते पार्थ, अहो पार्थ उठा ना प्लीज असं म्हणते आता इथे नंदिनी. जोर जोरात रडायला लागते ती आणि आता पाया पडते देवाकडे. तुम्ही पाहिलं ना असं म्हणते आता इथे नंदिनी. तुमचा भाऊ तुमच्याशिवाय नाही जगू शकणार हो असं म्हणते आता ती. तर आता आपले अश्रू पुसून घेते नंदिनी आणि हो असं म्हणते नंदिनी. आणखीन एक वेडी मुलगी आहे, तिच्यासाठी सुद्धा तुम्हाला उठावंच लागेल असं म्हणते आता इथे नंदिनी. प्लीज प्लीज उठा ना असं म्हणते आता इथे नंदिनी आणि पाया पडते आता ती. तर आता इथे वीज कडकडते बघा प्रेक्षकाने. आता इथे काव्याला दाखवलंय पार्थ दादा कोमात गेला असं म्हणून म्हटलेलं असतं ना जीवा, ते सगळं आठवतं आता इथे काव्याला आणि इमोशनल होते ती. तर आता इथे देवी आईच्या मंदिराला येते बघा प्रेक्षक. काव्या 101 फेऱ्या घालणार काही, जळका दिवा हातात घेणार आहे काही असं म्हटलेली असते ना माळीनी. तर आता इथे काव्याला आठवतं कसं ही जळका नेणार आहे असं म्हटलेली असते ना माळीनी, ते सुद्धा आठवतं आता काव्याला. तर आता इथे बेल वाजवते काव्या. तर आता इथे पाया पडते ती देवासमोर. देवी आहे असं म्हणते काव्या. आज खूप महिन्यांनी तुला भेटायला आली आहे मी असं म्हणते काव्या. माझ्या लग्नाआधी रोज तुला भेटायला तुझ्याबरोबर यायचंय असं म्हणतात. ह्या मंदिरात 100 दिवे लावून आपल्या इच्छा मनातल्या सांगितल्या की त्या पूर्ण होतात असं म्हणते काव्या. तेव्हाही मी तुझ्याकडे एक इच्छा मागितली होती. माझ्या मनात जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीबरोबर माझं लग्न व्हावं म्हणून असं म्हणते आता इथे काव्या. आणि मी दिवेही लावले होते तुझ्या मंदिरात त्या व्यक्तीसोबत असं म्हणते आता इथे काव्या. ढॅनटड ॲन म्हणून असं जीवा आलेला असतो ना, तर आता सगळे जुने क्षण आठवतात आता काव्याला. मला वाट बघायला लाव तसंच देवीला असं म्हणते आता इथे काव्या. वेडी आहेस का असं म्हणत होता इथे जीवा. नाकेवरचे जे हवालदार आहेत ना असं म्हणतो जीवा. बास बास बस आलेत मला तुझी कारण, चल दिवे लावूया असं म्हणते आता इथे काव्या. चल आता चल असं म्हणते आता ती. तर आता इथे जीवा म्हणतो मी काय नाही लावणार दिवे. तर आता ती ओळते तिच्याकडे. असं म्हणजे आई म्हणत होती असं म्हणतो आणि विषय बदलतो आता तिथं. हे म्हणजे आपण इथे का दिवे लावतोय, आपण बापाच्या मंदिरात जाऊन दिवे सोडायचो, आता इथे दिवे लावतोय असं म्हणतो जीवा काव्याला. हे बघ जरा बाप्पाला कळलं ना आपण त्याच्या मागे त्याच्या आईकडे वचनं लावतोय, तिला आवडणार नाही तुला सांगतो असं म्हणतो आता इथे जीवा आणि हसतो होतो. तर आता इथे काव्या बघते आणि ह्याला मूर्ख म्हणते. बघा प्रेक्षक, एक सगळे जुने क्षण आहेत आता काव्या आणि जीवाचे. म्हणजे ते लग्न होऊ देत स्वतःचं म्हणून मागत असतात ना, त्यावेळेचे आहेत बघा प्रेक्षक. म्हणजे काव्याचं पार्थसोबत लग्न व्हायच्या आधी आणि आता जीवाचं नंदिनीसोबत लग्न व्हायच्या आधीच्या या गोष्टी आहेत बघा प्रेक्षक. हो झाली बंकस झाली असं म्हणते आता इथे काव्या. हे मंदिर एक्स्ट्रा स्पेशल आहे. इथे जर आपण 100 दिवे लावले तर आपल्या मनातली जी इच्छा असते ती पूर्ण होते असं म्हणते इथे काव्या. त्यामुळे आज आपण इथे आपल्या प्रेमासाठी आणि आपल्या लग्नासाठी इच्छा बोलून दाखवायची आहे असं म्हणते आता इथे काव्य. 100 दिवे लावायचे आहे चौघाने मिळून. तू 50 लाव मी 50 लावते असं म्हणते काव्य. 100 असं म्हणत होता इथे जीवा. 100 लावणं कंपल्सरी आहे का असं म्हणत होता जीवा. 50 लाही चालणार का असं म्हणत होतो. नाही असं म्हणते आता इथे काव्या. 100 दिवे लावायचे आहेत, मी सांगितलं ना 100 असं म्हणते काव्य. 100 दिवे लावायचे आहेत तू असं म्हणते आता ती. तर आता इथे ती बघते तर आता ती म्हणते अरे हे असं म्हणते आता ती. हे 100 दिवे नाही आहेत जीवा असं म्हणते आता इथे काव्या. नाही असं म्हणतो आता जीवा. नाही आणलेस तू 100 दिवे, अगं रे असं का करतोस तू असं म्हणते आता इथे काव्या. एक तर रात्री गेलो मी आणायला, सगळे स्टॉल बंद झाले होते, कसे बसे 50 मिळाले तर मी काय करू असं म्हणतो आता इथे जीवा.
अरे काय बोंब आहे असं म्हणते आता इथे काव्या. हे बघ ऐक ना, मी काय म्हणतोय, अगं मी काय करू, सगळे स्टॉल्स खरंच बंद झाले होते असं म्हणतो जीवा. पण मी काय म्हणतो, 100 दिवे लावणे काय कंपल्सरी आहे का? नाही म्हणजे मला सांग, आपण दोघे काही वेगळे आहोत का? आपण एकच आहोत की नाही? त्यामुळे आम्ही दोघे मिळून एकत्र दिवे लावूया. 50 50 100 असं म्हणत होता तो. दिवेला चालेलच ग, नका लोड घेऊ आणि नको ना मलाही लोड देऊ असं म्हणत होता जीवा. बघ दिवे सुद्धा आपल्याला बोलावती आहे. ती म्हणते ह्या आणि दिवे लावा असं म्हणत होता जीवा. चल ना जाऊ प्लीज असं म्हणतो जीवा. हा हा. तर आता काव्या त्याच्या हातातून ते घेते बघा दिवे आणि जाते. तर अगं ए असं म्हणतो जीवा पाठीमागे थांबून. तर आता इथे काव्य आणि जीवा मिळून लावलेले असतात नाही दिवे सगळे, ते आठवतात आता तिला बघा सगळं प्रेक्षक. जुने क्षण आहेत हे आता. काव्याचं पार्थबरोबर लग्न होण्याच्या आधीचे क्षण आहेत बघा हे सगळे प्रेक्षक आणि आता ह्याच मंदिरात तिने दिवा लावलेला असतो आणि जीवा सुद्धा दुपारी ह्याच मंदिरमध्ये असतो. जेव्हा पार्थला काहीतरी झालंय म्हणून फोन आलेला असतो ना निशाला, तर हेच मंदिर आहे बघा प्रेक्षका होते. आणि आता दोघेही म्हणजे जीवा आणि काव्या दोघेही याच मंदिरात जात असतात. तर आता ते दोघांना दिवे लावायचं दाखवलंय तिथे आणि आता हे सगळं आठवण करताय बघा प्रेक्षका हो काव्या, कसं ती आणि जीवा लावलेले असतात ना दिवा या मंदिरात, ते तिला आठवत असतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या कसं मागत असते देवी इकडे त्यांच्या दोघांच्या प्रेमासाठी लग्नासाठी, हे सगळं तिला आठवतं. आणि आता कसं जीवाही ठेवलेला असतो देवी आईच्या समोर तो दिवा, ते आठवतं आणि कसं ते दोघे प्रार्थना करत असतात सगळं तिला आठवतं बघा प्रेक्षक. तर आता ती आलेली असते मंदिरात आणि आता ती बघत असते देवी आईकडे आणि आता ती म्हणत असते की, तर आता इथे काव्या म्हणते तेव्हा मला जे हवं होतं ते दिलं नाहीस तू मला असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. पण आता तू जी व्यक्ती माझ्या आयुष्यात आणलेली आहेस असं म्हणते आता इथे काव्या, ती व्यक्ती माझ्यासाठी लाख मोलाची असं म्हणते आता इथे काव्या. हे मी मान्य करेन की नाही करणार असं म्हणते आता इथे काव्या. मला माहित नाही असं म्हणते आता ती. पण एक गोष्ट मात्र नक्की मान्य करेन की पार्थ ह्या जगातल्या चांगल्या माणसांपैकी एक आहेत, जे जगायला पाहिजेत आई असं म्हणते आता इथे काव्या. त्यांना त्यांना बरं कर असं म्हणून प्रार्थना करते आता इथे काव्या देवी समोर. आणि आता ती जोरजोरात घंटी वाजवत असते बघा प्रेक्षक आणि आता इथे पार्थला दाखवले हॉस्पिटलमध्ये झोपलेलं आणि आता तो कोमात असतो बघा प्रेक्षक आणि आता इथे काव्या जोरजोरात वाजवत असते बेल, जोरजोरात घंटा वाजवत असते देवी आई समोर. आणि आता इथे पार्थ पण डेंजरमध्ये असतो, म्हणजे त्याची प्रकृती खरंच खूप गंभीर असते बघा प्रेक्षक. झोपलेला असतो तो आता बेडवरती हॉस्पिटलच्या. आणि आता इथे काव्या त्याच्यासाठी प्रार्थना करायला आलेली असते देवी आईकडे आणि आता ती घंटा जोरजोरात वाजवत असते देवी आई समोरची घंटी. आणि आता इथे पार्थला थोडा थोडा जागे व्हायला लागतं बघा प्रेक्षक हो. आता इथे शुद्ध यायला लागते थोडी थोडी आता इथे पार्थला. तर आता इथे रात्रच असते बघा प्रेक्षक आणि एका रात्रीत घडते हे सगळं. तर आता इथे रम्या देवासमोर पाय पडत असते. रम्या बचरी नाटकं असं म्हणत होता वसवत्या येते. सगळ्यांना माहीत झालंय तुला किती काळजी आहे ती पारची, त्यामुळे हे जे काय करतेस नाही ते बंद कर असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता रम्या म्हणते काय बोलतेस तू आहे असं म्हणते आता इथे रम्या. आई अका आपला पार्थ सिरियस आहे असं म्हणते आता इथे रम्या. रम्या असं म्हणते आता वसवत्या, तुला वाटतंय का मी नाटक करते म्हणून असं म्हणते रम्या. अगं पार्थ माझा प्रेम आहे आणि हे मी तुला सांगायला हवं का वेगळं असं म्हणते आता इथे रम्या. त्याला बरं वाटावं म्हणून मी देवळात गेले, प्रार्थना केली, अभिषेक सांगितलाय आणि आता अन्न पाणी सोडलंय, इथे सुद्धा प्रार्थना करते आणि हे सगळं मी मनापासून करते असं म्हणते आता रम्या. हे सगळं मी नाटक करत नाही असं म्हणते आता इथे रम्या. तर आता ती पुढे म्हणते की मलाच करायला हवंय सगळं असं म्हणते आता इथे रम्या. कारण ती काव्या ना फक्त नावाची बायको आहे असं म्हणते आता इथे रम्या. बायकोची कर्तव्य निभावणार आहे का ती असं म्हणते आता इथे रम्या. काव्या बायकोची कर्तव्य निभावते की नाही ह्याच्याशी मला काही एक घेणं देणं नाही आहे रम्या असं म्हणते आता इथे वसवत्या. आपण पारच्या नावाचं मंगळसूत्र काव्याच्या गळ्यात आहे हे विसरू नकोस असं म्हणते आता इथे वसवत्या रम्याला. आणि एक गोष्ट मात्र मान्य कर, पार्थ तुझा नवरा नाही आहे असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता रम्या म्हणते माहिती आहे मला माहिती आहे पार्थ माझा नवरा नाही आहे. माझ्या पार्थवर जीवापाड मी स्वार्थ प्रेम आहे असं म्हणते आता इथे रम्या. आणि मी माझ्या प्रेमासाठी काय वाटेल ते करू शकते असं म्हणते आता इथे रम्या. आई असं म्हणते आता इथे रम्या. आई मला खात्री आहे माझं हे प्रेम एक ना एक दिवस चला नक्की कळेल असं म्हणते आता इथे रम्या. आणि तेव्हा तेव्हा काव्याच्या जागी मी असेल असं म्हणते आता इथे रम्या. जेव्हा होईल तेव्हा होईल असं म्हणते आता इथे वसवत्या. पण आज एक गोष्ट मात्र चांगली झाली असं म्हणते वसवत्या. माणिनीने काव्याला हॉस्पिटलमध्ये येऊच दिलं नाही असं म्हणते आता इथे वसवत्या. आता ती काव्या घरी बसून काय दिवे लावतीये ते तिला माहीत असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे काव्या घेऊन आलेली असते बघा दिवे प्रेक्षक 101. आता ती देवी समोर ते दिवे ठेवत असते आणि आता एक एक दिवा करून ठेवत असते ती पायऱ्यांवरती देवी आईच्या मंदिराच्या. तर आता इथे काव्याला आठवतं तुम्ही बरे व्हावं म्हणून मी आज दिवे समोर 101 दिवे लावतीये पार्थ. देवी आई तुम्हाला शक्ती दे असं म्हणते आता इथे काव्या आणि मला बळ दे असं म्हणते आणि मागून घेते आता इथे काव्या देवी आई समोर बसून मी प्रार्थना करते ती बघा प्रेक्षक हो. तर आता इथे विक्रमला दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता तो माणिनीला कॉफी घेऊन येतो. तर आता इथे विक्रम म्हणतो माणिनी हे घे
कॉफी घे असं म्हणत होता तो. अगं तुझी रात्रीची गोळी असते माहिती आहे मला. गोळ्या घरी आहेत. तुझी रात्रीची गोळी म्हणून केमिस्टकडे जाऊन घेऊन आलो असं म्हणतो विक्रम. घे घे गोळी घे असं म्हणत होता इथे विक्रम. तर आता इथे गोळी घेते बघा प्रेक्षक हो मानिनी. आणि आता गोळी खाते ती. तर आता इथे विक्रम तिचे लाड करतो आणि तो म्हणतो बरं वाटतंय का तुला आता. तर आता इथे मानिनी म्हणते हो. तर आता इथे मानिनी म्हणते अहो तुम्ही बरं अचानक आलात कळवलंही नाही असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता विक्रम म्हणतो काय सरप्राईज द्यायचं होतं तुम्हा सगळ्यांना. आणि घरी येताना इतका आनंदात होतो ना मी असं म्हणत होता इथे विक्रम. मी सांगतो मी काय काय मजा केली मस्ती केली सगळं ऐकवायचं होतं तुम्हाला. पण हे असं काय होईल असं डोक्यात सुद्धा आलं नव्हतं माझ्या असं म्हणत होता इथे विक्रम. कुणाच्या डोक्यात आलं होतं कुणाच्याच नाही असं म्हणत होता इथे मानिनी. अजूनही सकाळी आईचा मूड बरा नाही आहे म्हणून फिल्मची तिकीटं काढून आला होता आता इथे असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे मानिनी म्हणते नाही नाही असं म्हणते आता ती. नाही नाही काही होणार नाही आपल्या पार्थला असं म्हणते आता ती. काही होणार नाही आपला पार्थ बराच होणार आहे असं म्हणते आता इथे मानिनी. होणारच आहे तो असं म्हणते विक्रम. बरा होणारच असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक हो. तुझं काय आहे मानिनी हा असं म्हणत होता विक्रम. माझं काय तुझ्या मनात काय चालू आहे असं म्हणत होता इथे विक्रम. नाही आपल्या रूममध्ये मला म्हणालीस की सगळे घरी आल्यावर सगळ्यांसमोर काहीतरी बोलेन म्हणून असं म्हणत होता इथे विक्रम. काय काय सांगणार होतीस तू असं म्हणत होता विक्रम. काय चालू आहे तुझ्या डोक्यात सगळ्यांसमोर बोलणार होतीस ना तू. जाऊ द्या हो काही गोष्टी ना अशाच ठेवलेल्या बऱ्या मनातल्या मनात राहिलेले चांगले असतात असं म्हणते आता मानिनी. हो पण तुझ्या मनातलं तुझ्या चेहऱ्यावर दिसायला लागतं तिचं काय करशील तू असं म्हणत होता इथे विक्रम. तर काय झालं असं म्हणत होता ते तो बघा प्रेक्षक हो. हे बघ काय झालं ते सांग मला. त्या दोघांमध्ये कधीही प्रकारचा दाटपणा नसतो असं म्हणत होता. आपला बॉन्ड अगदी ट्रान्सपरंट आहे. काय झालं सांग ना मला असं म्हणत होता इथे विक्रम बघा प्रेक्षक हो. काव्याच्या बाबतीत काय झालंय का. अजिबात झेपलं नाही मला तू काय बोललीस ते. अगं अजिबात झेपत नाही आहे मला तू काय बोलतेयस. काव्यासोबत सुनांचं सासुरवास करणारपैकी नाही आहेस तू. काय झालं सांग ना बोल ना असं म्हणत होता इथे विक्रम. काय करतेस तू काय करू सांगून टाकू काय यांना असं म्हणते आता मानिनी. मनातल्या मनात काव्याच्या अफेअरबद्दल किती दिवस हा गाळ ठेवून वावरणार आहे मी असं म्हणते आता इथे मानिनी. आताही काम करते आताच बोलून मोकळे होते असंही आमच्या नात्यात आड पडता नको आहे असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे मानिनी सांगायचा विचार करत असते माझ्याशी तुझ्या मनातलं शेअर करायला एवढा वेळ लागतो का गं असं म्हणत होता इथे विक्रम. हां असं म्हणतो होता विक्रम. अहो ऐकायचं आहे ना तुम्हाला असं म्हणते आता इथे मानिनी सांगतेच म्हणते आता ती. तर आता इथे मानिनी सांगणार असते बघा प्रेक्षक हो विक्रमला सगळं आता काव्याच्या आधीच्या नात्याबद्दल. तर आता इथे सगळेजण बसलेले असतात तिथे आणि आता इथे काव्याला दाखवले बघा प्रेक्षक हो. तर ती दिवा लावत असते आता देवी आई समोर. आणि आता बॅकग्राऊंड म्युझिक लावलेलं आहे देवी आईचं. आणि आता खूप छान सीन दाखवतायत हा बघा प्रेक्षक हो रात्रीचा. आणि दिवे वगैरे ठेवत आहे आता इथे काव्या प्रत्येक पायरीवर एक एक दिवा ठेवत असं दाखवलेलं आहे प्रेक्षक हो. आणि आता ती देवी आई समोर सुद्धा दिवे ठेवत असते. आणि सगळीकडे दिवे ठेवत असते बघा प्रेक्षक हो. आता 100 दिवे पूर्ण व्हायला फक्त 20 दिवे बाकी आहेत असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. मला पूर्ण खात्री आहे असं म्हणते आता इथे काव्या. मला पूर्ण खात्री आहे की 100 दिवे लावून झाल्यावर पार्थ नक्की शुद्धीवर येतील असं म्हणते आता इथे काव्या देवी आई समोर थांबून. तर आता इथे पार्थ समोर नंदिनी बसलेली असते बघा प्रेक्षक हो. तर ती म्हणत असते पार्थ पार्थ असं म्हणत असते. तर नंदिनी खूप जास्त रडत असते बघा प्रेक्षक होती पार्थ समोर थांबून. तर आता इथे पार्थच्या बोटांची हालचाल होते बघा प्रेक्षक हो. तर आता नंदिनी बघते तिचे बोट हलतायत म्हणून. तर आता इथे काव्याला दाखवले दिवे समोर ती दिवे लावत असते आणि आता इथे पार्थची बोटं हलतानाही दाखवतायत. पार्थ पार्थ असं म्हणते आता इथे नंदिनी खुश होते ती. पार्थ पार्थ असं म्हणते ती. पार्थने बोटांची हालचाल केली असं म्हणते नंदिनी. डॉक्टर डॉक्टर ओढायला लागते आता इथे नंदिनी. डॉक्टर डॉक्टर ओढत आता बाहेर जाते बघा प्रेक्षक हो नंदिनी. तर आता इथे मांडणी म्हणते एवढे दिवस झाले घरी. तर आता इथे वसवत्या इथे विक्रम मानिनी नंदिनीने आता सांगितलं की पार्श्वतीवरती येतोय असं म्हणते बसवत्या. तिने डॉक्टरांना पण सांगितलंय आणि डॉक्टर गेले त्याला तपासायला असं म्हणते बसवत्या. हो असं म्हणते मानिनी. खरंच असं म्हणते खुश होते इथे मानिनी. तेव्हाच पावलं म्हणायचं असं म्हणते मानिनी. नंदिनी म्हणाली की पार्थने ना अचानक बोटांची हालचाल केली असं म्हणते आता इथे बसवत्या. तर रम्या सुद्धा खुश होते बघा प्रेक्षक. वा 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 असं म्हणत इथे विक्रम. अरे डॉक्टर सुद्धा म्हणालेच होते की 24 तासाच्या आत जर पार्थला शुद्ध आली तर उद्या तो आवडं डेंजर होईल असं म्हणतो आता विक्रम. बरं झालं त्याला शुद्ध झाली असं म्हणून खुश होता दोघे मानिनी आता विक्रम. मामा मी बघू नये का त्याला असं म्हणते रम्या. मी लांबून बघेन हवं तर तो बरा आहे असं कळल्यावर माझ्या जीवात जीव येईल असं म्हणते आता रम्या. तर आता इथे वसवत्या म्हणते रम्या हे बघ काही करू नकोस. पार्थ अजून नीट शुद्धीवर आलेला नाही आहे असं म्हणते आता इथे वसवत्या. हे बघ भेटायला जायची काही घाई करू नकोस हां असं म्हणते आता इथे वसवत्या. एक सांगू मानिनी असं म्हणते तिथे वसवत्या. रम्याने देवापुढे जी प्रार्थना केली होती ना ती सफल झाली आहे ग असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे विक्रम म्हणतो अगं आपली काव्याने सुद्धा प्रार्थना नक्कीच केली असणार असं म्हणते आता इथे विक्रम सुद्धा म्हणतो बघा प्रेक्षक ती अशी शांत बसून राहणारी नाही आहे असं म्हणतो आता इथे विक्रम. तर मानिनीचा चेहरा उतरतो. काव्या पारसाठी काय काय करू शकते हे आपल्यालाच माहिती आहे असं म्हणतो आता इथे विक्रम बघा प्रेक्षक. तर आता इथे वसवत्या म्हणते दिसतंय ना
ती पारसाठी काय काय करू शकते ते दिसतंयच ना आपल्याला असं म्हणते आता इथे वसवत्या. तू जर चांगलं बोलता येत नाही तर तोंड जरा बंद ठेव असं म्हणतो विक्रम. नाही बोलत बाबा, नाही बोलत असं बोलते ती. पण कृपा करून चिडू नकोस. आपला पार्थ तिथे जगण्या मरण्याच्या हेतूनच येतोय आणि तो काव्याच्या प्रार्थनाने किंवा रम्याच्या प्रार्थनाने शुद्धीवर येऊ दे तेवढीच एकच इच्छा आहे असं म्हणतात इथे वसवते. आणि आता ती हात जोडते विक्रम समोर. मानिनी असं म्हणत होता विक्रम मी जाऊन येतो जरा डॉक्टरना भेटून असं म्हणतो विक्रम. मी पण आली म्हणून आता रम्या ते रम्या ऐक असं म्हणतात इथे वसवत्या. विक्रम आता काव्याच्या बाजूने इतकं बोलतायत तर त्यांना आता तिच्या अफेअरबद्दल कुठे सांगू असं म्हणतात इथे मानिनी. आता कुठे पाहता शुद्धीवर आलाय असं म्हणतात इथे मानिनी. ही वेळच नाही आहे ती असं म्हणतात इथे मानिनी. आणि आता इथे काव्याला दिवे लावायचं दाखवलंय बघा प्रेक्षक. तर आता ती एक एक दिवा लावत असते आणि आता देवी आई समोर येते बघा ती प्रेक्षक. आणि आता ती दिवे घेऊन थांबलेली असते देवी आई समोर. तर आता ती म्हणत असते आता फक्त शेवटचे 3 दिवे राहिले असं म्हणते आता इथे काव्या. लवकर शुद्धीवर येणार माझा पार्थ असं म्हणते आता ती. तर आता इथे खूप खुश असते काव्या. शुद्धीवर लवकर या असं म्हणते आता ती पार्थला. मी खूप पाचपुत्याने वाट बघते तुमची शुद्धीवर येण्याची असं म्हणते ती. तुम्हीच मला शिकवलंय ना असं म्हणते आता इथे काव्या की मनापासून कुठली गोष्ट मागितली तर ती गोष्ट मिळतेच आपल्याला असं म्हणते आता इथे काव्या. ती आपली इच्छा पूर्ण होते असं म्हणते आता इथे काव्या. मग मी आता देवी आईकडे आणि युनिव्हर्सकडे एकच गोष्ट मागते असं म्हणते आता इथे काव्या. प्लीज पार्थ तुम्ही लवकर शुद्धीवर या असं म्हणते आता इथे काव्या. नाहीतर 11:11ची वेळ झाली आहे काव्या. पटकन तुमच्या मनातली विश मागा. ते काय नाही ते काय नाही असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक. बस झालं खूप झालं आता तुमचं असं म्हणते आता ती. उठा आता असं म्हणते आता काव्या. शेवटचे 3 दिवे बाकी आहेत आता म्हणून आता ती दिवे ठेवते बघा प्रेक्षक देवासमोर. तर आता इथे पार्थला दाखवलंय तर आता इथे बॅकग्राऊंड म्युझिक दाखवलंय आणि आता इथे काव्याला दाखवले दिवे ठेवताना. आणि आता इथे पार्थला शुद्धी येत असते बघा प्रेक्षक. आणि आता इथे काव्याला सुद्धा दाखवलंय. तर आता इथे पल्स वगैरे दाखवलेत आता इथे पार्थचे. आणि आता इथे दिवे दाखवायचं दाखवलंय एका साईडला काव्याला. आणि आता इथे पार्थला डोळे उघडायचं दाखवलंय बघा प्रेक्षक. तर आता शुद्ध आलेली आहे पार्थला. आणि आता तो म्हणतो काव्या काव्या असं म्हणतो तो. तर आता इथे काव्याला दिवे ठेवायचं दाखवलंय. तर आता इथे काव्या आवळते आणि जाते आता ती त्या बाजूला. तर आता इथे काव्याचा एकच दिवा ठेवायचा असतो. मला भासाला वाटतं पार्थ देशमुखांचा आवाज ऐकल्याचा भास आला असं म्हणते आता इथे काव्या. तर एकच दिवा असतो आता तिच्या हातामध्ये. तर आता इथे आजचा एपिसोड इथे संपतो. तर बघा तरी कॅपमध्ये काय आहे ते. अगं काय करतेयस ग देवी आई. अगं पार देशमुख वाचावेत म्हणून प्रार्थना करते ना मी तुझ्याकडे असं म्हणते काव्या. आणि तूच हे नवीन वादळ आणतेस असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक. आणि उरलेला एक दिवस तोही पडतो. तर आता इथे मानिनी म्हणते पार्थ म्हणून ती आता चक्करून पडते आणि सगळे खूप जोरात रडायला लागतात. पार्थ उठा प्लीज प्लीज डोळे उघडा असं म्हणते आता नंदिनी रडायला लागते ती आता पार्थ समोर. आणि खूप जास्त रडत असते बघा प्रेक्षक. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.